तर हाय मित्रांनो, आज बनवतोय मी बटाट्याची भाजी। त्यासाठी 5 बटाटे घेतलेत। आता त्यांची साल नाही काय काढणार, ते त्यांना साली सकट कापणार आहे आणि लांब लांब काय कापणार आहे। चला, नंतर मित्रांनो बटाटे कापून झाले आहेत। तुम्ही बघू शकता बटाटे कसे कापलेले आहेत, लांब लांब कापलेत। आता यांना पाण्यात भिजवतो। आता मित्रांनो बटाट्याच्या भाजीसाठी तडक्यासाठी घेतला आहे मी मिरची, तेजपत्ता, दालचिनी आहे, कढीपत्ता आहे, अद्रक लसूण आहे, मेथी घेतली आहे, हिंग आहे, जिरा आहे। माझा पॅन गरम झाला आहे, त्यात मी टाकतो तेल। 2 टेबलस्पून एवढा तेल घेतला आहे। आता मी त्यात टाकतो तेजपत्ता, दालचिनी, एक मिरची, कढीपत्ता आहे, मेथी टाकली, जिरा टाकतो, त्यात अद्रक लसूण पण टाकलं सोबतच, मिक्स करूया। आता मी यात हिंग टाकतोय। तडकाने नीट शिजला आहे, मग त्यात टाकतोय। आता बटाटे टाकतोय, बटाटे बघा आता बटाटे यात मिक्स करून घेऊया तडक्यात। बटाटे मिक्स केले, मी त्यात मीठ नाही टाकलं आहे, मीठ नंतर टाकेन। आता याला ढाकून ठेवतो, स्लो गॅसवर शिजवतो। आता बघ चेक करूया। तर आता ह्या स्टेजवर मी मीठ टाकतोय, आणि हल्दी अर्धी पाऊण टीस्पून। आता मिक्स करून घेतो आणि परत ढाकून ठेवतो। बघू शकता हल्दी मीठ टाकून मिक्स केलं आहे। आता ढाकून ठेवतो। आता मी ढाकून काढतोय। बघू शकतो तुम्ही भाजी मस्त झाले, लाल झाले, शिजले। आता मी ह्या स्टेजवर लाल मिरची टाकतो, 1 टीस्पून टाकतोय, जास्त नाही। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे ते त्या हिशोबाने तुम्ही लाल मिरची टाकू शकता। आता याला मिक्स करूया। मिक्स केलेला आहे, तर मी आता ढाकून नाही ठेवीत, खुल्ला शिजवतो। आता मित्रांनो भाजी शिजलेली आहे, तर मी आता ह्यात 1 चुटकी गरम मसाला टाकतो। गरम मसाला टाकून थोडंसं शिजवतो। तर मित्रांनो भाजी झालेली आहे, एकदम शिजलेली आहे नीट। मी आता गॅस बंद करतो आणि त्यात धनिया टाकतो, एकदम भरपूर सारा, जास्त टाकला आहे। तर मी मित्रांनो चॅनलवर नवीन आहोत तर चॅनलला लाईक सबस्क्राईब काय करा, कमेंट काय करा आणि सांगा कमेंटमध्ये की भाजी कशी आहे। तर बाय मी मित्रांनो, भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये। बाय।